असताना मोदींच्या मुत्सद्दीपणाचा करिश्मा दिसला असं म्हणत खासदार सुप्रिया सुळेंकडून मोदींचं कौतुक करण्यात आलं। तसंच परदेश दौऱ्यावरून येताच सुप्रिया सुळेंनी इंडियन एक्सप्रेस वृत्तपत्रासाठी लेखही लिहिला आहे। सुप्रिया सुळेंकडून मोदींचं कौतुक, वर्तमानपत्रात लेख लिहून कौतुक केलं। मोदींनी सुळेंकडे पवारांच्या तब्येतीची विचारपूस केली। वर्तमानपत्रात लिहिलेल्या लेखात सुप्रिया सुळेंकडून मोदींच्या केलेल्या कौतुकानं भुवया उंचावल्या। दहशतवादाविरोधात लढताना मोदींच्या मुत्सद्दीपणाचा करिश्मा दिसला असं या लेखात सुळेंनी म्हटलंय। केंद्र सरकारनं ऑपरेशन सिंदूर संदर्भात परदेशात पाठवलेल्या खासदारांच्या शिष्टमंडळात सुप्रिया सुळे होत्या। खासदारांचं शिष्टमंडळ मायदेशी आल्यानंतर मोदींनी सर्वांची भेट घेतली। भेटीवेळी पंतप्रधान मोदींनी सुप्रिया सुळेंकडे शरद पवारांच्या तब्येतीची विचारपूस केली। यावर पवारांबाबत आदर असता तर त्यांचा पक्ष फोडला नसता असं संजय राऊतांनी म्हटलंय। प्रकृतीची चौकशी करणं याला स्नेह किंवा आदर भाव वगैरे म्हणत नाही, तो एक शिष्टाचार आहे। पवार साहेबांविषयी एवढाच आदरभाव आणि शिष्टाचार असता तर ज्या पवार साहेबांनी नरेंद्र मोदींना त्यांच्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये मदत केली त्यांचा पक्ष अशा पद्धतीने फोडला नसता, त्यांचं घर फोडलं नसतं, त्यांचा पक्ष फोडला नसता। परदेशात गेलेल्या प्रत्येक खासदाराचे अनुभव मोदींनी विचारले। संकट काळात देश दहशतवादाविरोधात एकत्र आहे हा संदेश देण्यात आपण यशस्वी ठरलो असं मोदी म्हणाले। मोदींनी प्रियंका चतुर्वेदींच्या वडिलांच्या तब्येतीची देखील विचारपूस केली। दोन्ही राष्ट्रवादी एकत्र होण्याच्या चर्चा असताना सुळेंनी मोदींच्या केलेल्या कौतुकाची राजकीय वर्तुळात चर्चा आहे। सुप्रिया सुळे भाजपबद्दल नरमाईची भूमिका घेत आहेत का असा प्रश्न राजकीय वर्तुळात चर्चेला जातोय। सुळे दादांसोबत जाण्यास अनुकूल असल्याच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून झडतायत। त्यावर संजय राऊतांनी सुळे लुटणाऱ्यांच्या टोळीसोबत अर्थात भाजपसोबत जातील असं वाटत नाही असं वक्तव्य केलं होतं। लुटायला परवानगी द्यायची आणि त्या लुटणाऱ्यांना आपल्या पक्षात सामील करून घ्यायचं आणि लुटणाऱ्यांची मोठी टोळी निर्माण करायची हे त्या पक्षाचं स्वरूप आहे। अशा पक्षाबरोबर सुप्रिया सुळे यांना मी ओळखतो, त्या जातील असं मला वाटत नाही। काहींना खूप घाई झाली आहे असं निलेश लंके वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात म्हणाले। निलेश लंकेंच्या बोलण्याचा रोख सुप्रिया सुळेंकडे होता अशी चर्चा आहे। अरे धीर धारा, काही लतले घाई झाली। अरे आहे ना नेता, अरे आपलं वय नाही तेवढं नेत्याचा अनुभव आहे। नेत्याला राजकारणातलं सगळं फायदे तोटे गणित जुळतात, आपण चाललोय तेवढं बघा ना नेत्याला म्हणून। अरे आपण लय अंड्यात येत, आपण ज्या वेळेस आपचेटी हिंडत होतो तेव्हा आता महाराष्ट्राचं नाही देशाचं राजकारण करीत होता। जरा धीर धारा। तुमच्या तब्येतीची चौकशी केली पंतप्रधानांनी, ठीक आहे, आवाज आहे। तुमच्या तब्येतीची चौकशी केली पंतप्रधानांनी, ठीक आहे, आवाज आहे।